जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे अध्यक्ष भूषण स्वामी महाराज, बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अलका पेटकर, संचालक CA माधव माटे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बोधचिन्हाचे अनावरण यावेळी करण्यात आले। तसेच बँकेची गृहपत्रिका गरुड झेप या विशेषांकाचे प्रकाशन देखील यावेळी झाले। भारताची प्रगती वेगाने होत असून येत्या काही वर्षांमध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊ शकेल। चीनपेक्षा भारत हाच खऱ्या अर्थाने जगासाठी उत्पादन केंद्र होऊ शकेल। यासाठी वित्तीय संस्थांची जबाबदारी वाढली आहे। महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहकारी बँकांचे मोठे योगदान असून महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक परकीय गुंतवणूक होत आहे, असे मत व्यक्त करून देवेंद्र फडणवीस म्हणाले, बँकिंगमध्ये अनेक बदल घडत आहेत। मूळ विचार न सोडता या बदलांना अनुसरून मार्केटशी समरस व्यवस्था बँकांना उभ्या कराव्या लागतील। जेव्हा आपण प्रगती करतो तेव्हा त्या प्रगतीला धरून राहावे लागते। प्रगतीसोबत येणाऱ्या आव्हानांचा सामना देखील करावा लागतो। आज सहकार क्षेत्रात स्पर्धक जास्त आहेत। आपण एकमेकांना सोबत घेऊन जर पुढे गेलो तर सगळ्यांचीच प्रगती होईल, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले। आज आपण पाहतोय की भारत हा एक अतिशय वेगाने विकसित होणारा राष्ट्र झालाय। आपण गेल्या 9 वर्षातली प्रगती बघितली तर 11व्या क्रमांकावरनं आपली अर्थव्यवस्था जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आता झाली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, पावणे 200 वर्ष ज्यांनी आपल्याला लुटून स्वतःची अर्थव्यवस्था मोठी केली, त्या इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेला देखील आता आम्ही मागे टाकलाय आणि त्यांचे पुढारी केले। आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी हे स्पष्टपणे सांगितलंय की 2030 सालापर्यंत आम्ही जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणार। आणि आपल्याला दिसतंय जगाच्या पाठीवर भारताकडे प्रचंड आकृष्ट होणारे अशा प्रकारचे उद्योग आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेषतः कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात चीनने जी काही जगाची सप्लाय चेन आहे त्या सप्लाय चेनला एक प्रकारे फेल केलं, नापास केलं, त्यावेळी जगामध्ये आता उद्योग कुठे लावला पाहिजे या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचार सुरू झालेला आहे। आपण पाहतो की जवळपास 20, 25, 30 वर्ष चीनने जगाची फॅक्टरी म्हणून काम केलं। जवळपास जगाचं 30-35% उत्पादन एकट्या चीनने त्या ठिकाणी केलं। जगातल्या अमेरिका असेल, युरोपियन देश असतील, प्रगत सगळ्या राष्ट्रांनी चीनचा फॅक्टरी म्हणून उपयोग केला, तिथे इन्व्हेस्टमेंट केली, तिथे टेक्नॉलॉजी आणली। जपान सारख्या देशाने, जो प्रगत देश होता, या देशाने देखील मोठ्या प्रमाणात आपलं डायव्हेस्टमेंट हे चीनमध्ये केलं। पण सगळ्यांच्या लक्षात आता हळूहळू आलं की कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे चीनचा व्यवहार राहिला, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सच्या संदर्भात ज्या प्रकारे चीनने रिव्हर्स इंजिनिअरिंग करून सगळे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स ब्रीच केले आणि सगळ्या टेक्नॉलॉजीज या कॉपी केल्या, आणि जगाच्या लक्षात आलं की आता चीन ही काही सेफ जागा राहिलेली नाही। आणि अशा वेळी आता जगामध्ये सगळे जे उद्योग आहेत हे चीनमधनं बाहेर पडत आहेत। त्यातले काही उद्योग पूर्णपणे बाहेर पडतात। काही लोकांनी चायना +1 म्हणजे चायनात तर राहायचं, पण बाहेर कुठेतरी अजून एखाद्या देशामध्ये आपला उद्योग हा त्या ठिकाणी स्थापित करायचा, अशा प्रकारचा विचार सुरू केलाय। आणि मग हा विचार केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये काही साऊथ ईस्ट एशियन देशामध्ये ते गेले, पण आज परिस्थिती अशी आहे की या साऊथ ईस्ट एशियन देशांमध्ये एवढं उद्योग सामावून घेण्याची परिस्थिती देखील नाही। त्यांच्याकडे तेवढं ह्युमन रिसोर्स, मानव संसाधन देखील नाही। याला पुरेल एवढी वीज निर्मिती देखील ते करू शकत नाही। आणि म्हणून आता हे सगळ्या देशांच्या लक्षात आलंय किंवा उद्योगांच्या लक्षात आलंय की याच्या पुढे आपल्याला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड किंवा सप्लाय चेन करता
प्रमुख जागा जर कुठली बनवायची असेल तर ती आपल्याला भारत बनवावा लागेल आणि त्यामुळे आज जगातनं मोठ्या प्रमाणात उद्योजक हे भारतामध्ये येत आहेत. भूषण स्वामी महाराज म्हणाले, जनता सहकारी बँकेची वाटचाल ही रामदास स्वामींनी घालून दिलेले विचार आणि मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळेच ही बँक सर्वसामान्यांसाठी केवळ एक बँक नव्हे तर एक विश्वासाचे दृढ नाते निर्माण झाले आहे. त्यामुळेच सर्वसामान्य खातेदार कोणतीही भीती न बाळगता आपल्या कष्टाने कमावलेला पैसा या बँकेमध्ये ठेवतो. त्यामुळे त्याला ही बँक आपल्या कुटुंबाचे सदस्य आणि आधार वाटते. हेच खातेदार आणि बँकेतील नाते बँकेला आणि खातेदारांनाही दिवसेंदिवस मोठे करत आहे, असे त्यांनी सांगितले. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की आपण बँकेकडे जेव्हा जातो तेव्हा अर्थातच आपल्याला बँकेसाठी व्याज द्यावं लागतं. आपल्याला आपण काही कर्ज घेतलं तर ते व्याज द्यावं लागतं. परंतु अशा अनेक बँका आहेत आपण ज्या बघतो की व्याज न दिल्यामुळे बुडलेले आहेत. जे काही आपण घेतलं आहे ते परत न दिल्यामुळे अनेक बँका, अनेक संस्था या त्यांचा व्यवसाय त्यांना बंद करावा लागला. परंतु आपली ही जनता सहकारी बँक एवढ्या छान मोठ्या प्रमाणावरती एक एक पाऊल आश्वासक रीतीने पुढे टाकते आणि या प्रगतीमध्ये मला असं म्हणायचं आहे की या प्रगतीचा जो एक मोठा भाग आहे तो म्हणजे आपण सर्वजण जे बँकेसाठी व्याजही देतात आणि बँकेवर निर्व्याज प्रेमही करतात. समर्थांची काही वचनं त्यांनी या बँकेमध्ये लावली होती. त्याच्यात एक महत्त्वाचं मला आठवत आहे की एके ठाई बैसुनी राहिला तरी मग व्यापारी बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. अशा पद्धतीचं समर्थांचं दासबोधातलं वचन त्यांनी या बँकेमध्ये लावलेलं होतं. आपल्या कार्य करणाऱ्या अधिकारी लोकांच्या समोर लावलं होतं आणि एका दृष्टीने या सगळ्याही अधिकाऱ्यांसमोर, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोर उठून उभं राहण्याची एक ताकद, बसून राहून आपलं कार्य होणार नाही त्याच्यासाठी उभं राहायला पाहिजे, प्रयत्नवादाची शिकवण जी समर्थाने दिली. यत्न तो देव जाणावा हे म्हणणारे समर्थ आहे आणि त्या दृष्टीने इथला जो सेवक वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे, त्यांनी पण त्या तत्परतेने लोकांच्यापर्यंत जाणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी अखंडपणे लोकांच्या मध्ये जाणं, लोकांचं काम करणं, लोकांच्या भावना, लोकांची दुःख समजावून घेणं याच्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे. अशा पद्धतीचंही कार्य अरविंदरावजींनी या बँकेच्या उभारणीमध्ये केलं. त्याही दृष्टीने मला या परिवाराशी गडाचं एक वेगळ्या पद्धतीचं पण एक नातं दृढ झालं हे अभिमानाने मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.